आप्पा, मी आता तुम्हाला माझी आहे ना जीवनची कथा सांगतो हा. बरं, मी शाळेत गेलो. मग शाळेत मास्तरांनी मला काय विचारलं, म्हणजे सगळ्यांना विचारलं होतं, एक आणि एक किती? माझी दिमागची बत्ती फट्टकणीच्या खाली. लगे मी हात वरती गेला. मास्तर मास्तर, मी. मग मास्तर म्हणलं उठ म्हणे, सांग किती झाले. मी लगेच सांगितलं एक आणि एक, तीन. सप्पकन देऊन ठेवली. मी तर मारल्या कशाला. मी लगेच मग शाळा सोडली. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, समोसाचा धंदा. आणि समोसा म्हणजे एक नंबर लबाबदार बनवतो आपण. मग सायकलमध्ये भरून घेतले आणि जात होतो मी. आणि सायकल कोणाची? सायकल आपल्या आप्पाची. आणि आप्पाजवळ क्रेडिटचं कार्ड आहे, पण त्याच्यात पैसेच नाही होते. मग मी गेलो. मग तिथे एक म्हातारी होती चांबडी. ती मला विचारली, एक समोसा कितीचा? मग मी लगेच म्हणालो, एक ते 10 रुपयाचा आहे. मग ती म्हणाली मला 4 दे. मग तिला 4 दिले मी काढून, ले ग. मग ती म्हणाली किती रुपये झाले? मी आता लगेच हिसाब केला. 10, 40, 50, 100. 10 4चे गेली 100 रुपये झाले. मग ती चांबडी मला देतच नाही होती पैसे. कोणी समोसे नाही घेतले. मग तो धंदा पण सोडला. त्याच्यानंतर गेलो मी पाटील साहेब जवळ, आपले मोठे साहेब, घरचे काम करायला. मग काय झालं काय माहीत, त्यांनी एक दिवस फक्त 500 रुपये दिले. मग ते 500 रुपये घेऊन मी गेलो मार्केटमध्ये. मग मला तिथून कोणतरी येताना दिसला. मी तर हा तर आपला मित्रच आहे, बापू. म्हटलं हे बापू, बरं का, कसं काय चाललं? मग त्याचं तोंड मला काय समजलं नाही. तो म्हणे की माझे 500 रुपये आण. म्हणजे कशाचे 500 रुपये? मग तो म्हणे की तुला दिले नाही होते त्या दिवस. मग माझी दिमागची बत्ती जळाली. मग मी तर कधी कधी मागितले होते. तो म्हणे 30 फरवरीला. हुशार माणूस. लगेच फटकन काढून मी त्याला पैसे दिले. म्हणलं घेतले असेल. मग त्या दिवस पासून पण मालिक मला का विचारता नाही.